भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी बलिदान दिलं आहे. अशी अनेक नावे आहेत ज्यांनी या लढ्यात सहभाग घेतला, पण इतिहासाच्या पानात त्यांची नावे मात्र आलीच नाहीत. आपल्याला काहीशी नावे माहीत आहे, पण बरीच नावे आहेत जी आपल्या डोळ्यासमोर कधी आलीच नाहीत. याच यादीत एक नाव आहे ज्यांचे नाव ऐकून इंग्रजांच्या छातीत धडकी भरत असे. एक असा व्यक्ती जो सरकारी नोकरी करत होता, पण एका प्रसंगामुळे त्या व्यक्तीने स्वातंत्र्य लढाईत उडी घेतली आणि ती व्यक्ती म्हणजेच वासुदेव बळवंत फडके. नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा. चला तर मग वासुदेव बळवंत फडके यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील शिरढोणे या गावात 4 नोव्हेंबर 1845 रोजी झाला. त्यांना लहानपणापासूनच जंगलात आणि डोंगरात फिरण्याची आवड होती. त्यांचे शिक्षण कल्याण व पुणे येथे झाले. पुढे ते मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी पुण्याच्या लष्करी लेखा विभागात 15 वर्ष नोकरी केली. या सर्व काळात फडके इतर स्वातंत्र्य सैनिकांच्या सतत संपर्कात होते. दरम्यान महादेव गोविंद रानडे यांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. अशा परिस्थितीत एक घटना घडली आणि वासुदेव बळवंत फडके यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. ते वर्ष होतं 1871चे. एका संध्याकाळी त्यांना त्यांच्या आईची तब्येत बिघडल्याची तार मिळाली. त्यात लिहिलं होतं की, वसू, तू लवकर घरी ये, नाहीतर तुला आईचं दर्शनही होणार नाही. ही तार वाचून फडके यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तातडीने आपल्या ब्रिटिश अधिकाऱ्याकडे रजेचा अर्ज केला. पण ब्रिटिश भारतीयांना अपमानित करण्यासाठी, त्यांचे शोषण करण्यासाठी संधी शोधत असत. त्या इंग्रज अधिकाऱ्याने त्यांना रजा दिली नाही. तरी फडके दुसऱ्या दिवशी आपल्या गावी गेले. ते तेथे पोहोचले तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आपल्या लाडक्या वसूला न पाहता त्याची आई हे जग सोडून गेली होती. ही घटना फडके यांच्या हृदयावर मोठी आघात करणारी ठरली. इंग्रजांच्या गुलामगिरीची मोठी किंमत चुकवणाऱ्या फडके यांनी ती इंग्रजांची नोकरी सोडली आणि स्वातंत्र्य सैनिकांसोबत देशात ब्रिटिश राजविरुद्ध युद्धाची तयारी सुरू केली. त्यांनी स्वतःची फौज तयार केली. त्यांनी रामोशी या त्यांच्या क्रांतिकारी संघटनेत महाराष्ट्रातील कोळी, भिल्ल, धनगर जातीचे तरुण सामील करून घेतले. स्वातंत्र्य लढ्यासाठी पैसा गोळा करण्यासाठी या संघटना श्रीमंत ब्रिटिश सावकारांना लुटत. ब्रिटिश त्यांच्या या कार्यामुळेच फार घाबरले होते. ब्रिटिशांनी फडके यांना पकडण्यासाठी 50,000 बक्षीस ठेवले होते, पण फडके काही त्यांच्या हाती लागत नव्हते. पण अखेर तो काळा दिवस उजाडला. 20 जुलै 1879 रोजी जेव्हा वासुदेव फडके आजारी अवस्थेत मंदिरात विश्रांती घेत होते, आणि अशातच काही गद्दार सहकाऱ्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांना त्यांच्या उपस्थितीची माहिती दिली आणि त्यांना अटक झाली. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालला आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली आणि एका क्रांतिवीराचा प्रवास संपला.